नमस्कार. नाव अमोल शिवाजीराव तावरे, प्रॉपर मी बारामती मधून आहे. सर्वात प्रथम वंदन करेन अशा व्यक्तीला ज्या व्यक्तीने हा प्लॅटफॉर्म माझ्या लाईफ मध्ये आणला, असे माझे ग्रेट अपलाइन एनटीसी लीडर राजेंद्र कदम सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या यासाठी मित्रांनो, कारण या बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर नोकरी करत होतो. 16 वर्ष नोकरी केली. MIDC मध्ये 8 वर्ष, महिंद्राच्या शोरूमला 8 वर्ष, टोटल 16 वर्ष जॉब केला. आणि सुरुवातीचा MIDCतला पगार होता 3000 आणि 16 वर्ष जॉब केल्यानंतर शोरूमचा पगार होता मला 22,000. आणि ज्यावेळेला हा व्यवसाय माझ्या समोर आला तेव्हा 2 पॉईंट मला आवडले. एक आवडलेला पॉईंट होता, हा बिझनेस चालू करायला गुंतवणूक काय का? गुंतवणूक काय करायची नाही, घरात लागणारे प्रोडक्ट बदलायचे, दुकान बदलून हा बिझनेस चालू होतोय. दुसरा पॉईंट आवडला होता, नोकरी सोडायची नव्हती, नोकरीला घेऊन बिझनेस करता येतोय. म्हणून पार्ट टाइम मध्ये म्हणलं 5000 जर आले तर घर भाड्याचं होतं, घर भाडं निघेल असा डोक्यात विचार घेऊन सुरुवात करण्याचा डिसिजन घेतला. पैशाची अडचण आली, पहिल्यांदा खरेदी करायला 10,000 पण नव्हते. मी एक क्रेडिट कार्ड स्वाईप केलं आणि या बिझनेसमध्ये 10,000ची खरेदी करून बिझनेसला सुरुवात केली. बऱ्याच लोकांना सांगायचा प्रयत्न केला. लोक येत आहेत का? मला पण आले नाहीत मित्रांनो. 5-6 महिने निघून गेल्यानंतर नॉलेज घेतलं, ट्रेनिंग घेतलं आणि माझ्या सिनियरने सांगितलं तुम्ही सांगायला जाऊ नका, त्या हॉलमध्ये आणून बसवा. आणि बसवायला सुरुवात केल्यानंतर 2 मित्रांनी माझ्यावरती विश्वास ठेवला. पहिला 500 रुपयाचा चेक येण्यासाठी 5-6 महिने गेले. काम वाढत गेलं, सिस्टीमला फॉलो करत गेलो, सिनियरला फॉलो करत गेलो. आज एंटायर टीम माझी 2 लोकांपासून केलेली सुरुवात 8000 लोकांपर्यंत हा कारवा पोहोचलेला मित्रांनो. ज्यावेळेला मी विचार केला की रूमचं भाडं निघलं 5000 तरी चालेल मला नोकरी बरोबर, आज जर बघायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा माझा इन्कम आहे 1.5 लाखापेक्षा जास्त. या बिझनेसची ताकद आहे मित्रांनो, माय लाईफची ताकद आहे. ज्या व्यक्तीला भाड्याचं घर होतं त्याचं 16 लाखाचं घर आहे विदाऊट लोन. जो व्यक्ती याच पुण्यामध्ये बारामतीवरून येताना 2 व्हीलर कधी बसने येत होतो, आज स्वतःच्या 9 लाखाच्या कारमध्ये येतोय. 1 नाही 2 नाही 3 वेळा फॉरेन ट्रिप भेटलेली आहे मित्रांनो. एवढा सगळा बदल जर माझ्या बाबतीत होऊ शकतो केवळ आणि केवळ त्याचं कारण आहे माय लाईफस्टाईल. आणि ज्या दिवशी मी हा बिझनेस बघितला त्याच दिवशी बिझनेस करण्याचा डिसिजन घेतला होता आणि तो डिसिजन घेण्याची वेळ आज तुमच्यावर आहे. तो डिसिजन घेण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. सरचा आवाज वाटत परत एकदा नमस्कार. नाव सिद्धू कंबार, प्रॉपर कर्नाटका. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी शिक्षण सांगायचं म्हणलं तर BE मेकॅनिकल झालं होतं. BE मेकॅनिकल झाल्यानंतर पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर जॉब शोधत होतो. जॉब शोधण्याची एकच कारण, डिग्री चांगला झाले, कुठलाही जॉब मिळू शकत होता. स्टेटसचा जॉब बघत होतो, बरोबर ना. स्टेटसचा काही जॉब मिळत नव्हता म्हणून बॉश कंपनीमध्ये एका व्यक्तीला पेमेंट देऊन बॉश कंपनीमध्ये ट्रेनिंग पिरियड काढला. 6500 पेमेंट, 5 लाख रुपये कर्ज काढायचा, शिक्षण काय घ्यायचे आणि चांगला मार्क पाडायचा आणि इथं आल्यानंतर 6500चा जॉब मिळेल. मार्केटचा अवस्था बरोबर ना. त्याच्यानंतर तिचा ट्रेनिंग पिरियड काढला. त्याच्यानंतर एस्केप कंपनीमध्ये लागलो, तिथं 8500 पेमेंट. असं किती दिवस करत राहायचं, बरोबर ना. काही ना काही सेकंड सोर्स करावं लागायचा, काही ना काही करायला पाहिजे म्हणून शोधत होतो. काही मिळत नव्हता का. फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट तिन्ही करावं लागायचं, बरोबर ना. मार्केटचा अवस्था आहे ना, बरोबर ना. आता तर तुम्ही बघितलं तर झोमॅटो आहे, पार्ट टाइम मध्ये करू शकता. 2014 मध्ये काही नव्हती, बरोबर ना. म्हणून या इंडस्ट्रीकडे मजबुरी म्हणून सुरुवात केलं, बरोबर ना. बरेच लोक कुठल्याही अँगलनी बघताय माहिती नाही. 2000 मिळतील म्हणून या इंडस्ट्रीला सुरुवात केलं, बरोबर ना. 2000 मिळतील म्हणून सुरुवात केलेला बिझनेस. पहिला अचिव्हमेंट सांगू, पहिला मराठी येत नव्हतं, मराठी बघ. मराठी येत नसताना मी करू शकतो तर तुम्ही करू शकता का नाही करू. फक्त एकच आहे, मला काय करायचं क्लिअर पाहिजे, बरोबर. या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो, 2000 रुपये आलं, रूम भाडा जातील म्हणून सुरुवात केलेला बिझनेस. आता पाठी मागं वळून बघितलं तर 2-2.5 लाख रुपये प्रत्येक महिन्याला कमवतो. आणि विचार करा, या इंडस्ट्रीमध्ये लोक आणावं लागतो, बरोबर ना. तर लोक येत आहेत ना. मग जेव्हा सुरुवात केलं होतं मराठीच येत नाही तर लोक येईल का, ओळखीचं असतील का, बरोबर ना. ओळखीचं नसताना या इंडस्ट्रीमध्ये मी करू शकतो तर तुम्ही 100% करू शकता, बरोबर ना. ओळखीचं नसताना गार्डनमध्ये बसून लोकांना सांगायचं, बरोबर ना. आता पाठीमागं बघितलं तर 7000 लोकांचं टीम आहे.
फक्त एकच आहे, स्वतःचा डिसिजन घ्या, इथंच बसून घ्या, 3 आयडीनी सुरुवात करा, बरोबर ना. ज्या व्यक्तीबरोबर आले त्या व्यक्तीबरोबर बसा, डिसिजन स्वतःचा घ्या, बरोबर ना. आता फॅड रीलचं फॅड चालू आहे, माहितीये, नाच करते काय, बरोबर ना, यावंच लागतो, बरोबर आहे की नाही. विचार करा, एक व्यक्तीचं शिक्षण नाहीये, त्याचं पर्सनॅलिटी नाहीये, काही नसताना त्याचा धंदा उभा करू शकतो, तर तुम्ही करू शकता का नाही, बरोबर ना. स्वतःचा डिसिजन घ्या, इथं थांबतो. जय हिंद, जय महिला. संपले 2 मिनिटं संपले. नमस्कार. पहिले उभारल्या लोकांसाठी एकदा जोरदार टाळू देत. ह्या ठिकाणी बसलेले लोक असतील. 1 मिनिटं घेईल, फक्त ओळख करून देतो. नाव रोहित मगदूम, राहायला प्रॉपर कोल्हापूरमध्ये. या सिस्टममध्ये पाठीमागच्या 5.5-6 वर्षापासून काम करतोय. मी बदल सांगाल थोडंसं काय झालं. बऱ्याचशा असं लोकांना वाटत असेल की बाबा इथे यंग जनरेशन दिसते, मान्य करता का नाही? हॅलो, कारण मला दाढी मिशा पण नाही या सगळ्यांच्यात, बरोबर. कारण ह्या सिस्टमला मित्रांनो सुरुवात केली होती, वय वर्ष 21 होतं. या सिस्टममध्ये यायच्या अगोदर 4 वर्ष CA कडे असिस्टंट म्हणून जॉब केलंय. पहिल्या वर्षी 3,500 पगार होता, 4थ्या वर्षी 7,500 झाला. आणि हा जॉब करायच्या अगोदर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही कोल्हापूर सिटीमध्ये राहायचो, सिक्युरिटी गार्ड म्हणून राहिलेलो आहे जवळपास 11 ते 12 वर्ष. वडिलांचा सपोर्ट नाही आहे, आईनी 4 घरची कामं केली आहेत. बरेच सारे या ठिकाणी लेडीज आहे, 4 घरची आईनी कामं केलेली आहेत. भांडी धुणीचं काम असू द्या, फर्निचरचं काम असू द्या. त्याच्यामुळे परिस्थितीची जाणीव होती मित्रांनो की बाबा काय ना काय करायचं आहे. त्या ठिकाणी आईला चांगलं लाईफस्टाईल द्यायचं आहे, ताईला चांगलं लाईफस्टाईल द्यायचं, हे डोक्यामध्ये कायम होतं. आणि माझं एज्युकेशन जे सगळं आहे ते मी पूर्णपणे एक्सटर्न केलं होतं, कारण पार्ट टाईममध्ये मी गाड्या धुवायचं काम करायचो. आता ह्या फर्निचरवरून वाटत नाही, बरोबर ना, की गाड्या धुवायचो. पण 9वी-10वीमध्ये असल्यापासून गाड्या धुवायचं काम केलेलं आहे, वाढपीचं काम केलेलं आहे, त्याच्यानंतर ड्रायव्हिंगचं सुद्धा काम केलेलं आहे. हा जो चेहऱ्यावरती ग्लो आलाय हा 5 वर्षानंतर आला. हॅलो, या सिस्टममध्ये आल्यानंतर. हे मी का सांगतो मुद्दाम, कारण बऱ्याच साऱ्या लोकांना वाटतं की स्टेजवरती आली लोक डायरेक्ट मोठी होतात. असं काय नाही मित्रांनो. या सिस्टममध्ये आलो, ज्या व्यक्तीने या सिस्टममध्ये आणलं मित्रांनो, अशा माझ्या गेट अँड गेट मेंटॉर ITC प्लस सिलिंग अचूर आमिर शेख सरांना एकदा मानाचं वंदन करतो. इंटेन्शन एकच होतं की 4 घरची आई माझी काम करते, मला चांगलं वाटत नाही, एक जरी काम बंद झालं तरी मी आयुष्यभर ऋणी राहील माय लाईफस्टाईलचा. आणि माय लाईफस्टाईलची ताकद आहे, 5.5-6 वर्ष काम केलं, त्या ठिकाणी सोच नव्हती मित्रांनो. 3,500 पगार होता. माय लाईफस्टाईलची ताकद या सिस्टमच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये ह्या बिझनेसच्या माध्यमातून फर्स्ट वर्किंग कार परचेस केली 9.5 लाख रुपयाची. पॉवर अप माय लाईफस्टाईल, पॉवर अप टीम. त्याच्यानंतर सेकंड मित्रांनो आलं होतं 4,000 रुपये महिन्याला कमवायला. या सिस्टमची ताकद, हप्त्याला 10,000 पण आले, 50,000 पण आले, मेहनत वाढवली. आज 5,500 लोकांचं नेटवर्क आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये. या सिस्टमची ताकद मित्रांनो, जो इथं हायेस्ट तुम्हाला पे आउट दाखवलंय, 7 दिवसाचं इन्कम सुद्धा 2,10,000 मित्रांनो. पॉवर अप माय लाईफस्टाईल, पॉवर अप टीम.